जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण भीती ही बसायलाच हवी होती त्या गोष्टीची, ती बसली आहे आय थिंक. नाहीतर मोकाट सुटले होते गुन्हेगार. त्यामुळे जे झालं ते योग्य झालं. तिला न्याय मिळाला हे योग्यच आहे, कारण फक्त डेटवर डेट येत राहतात आणि मग ते वर्ष किंवा महिने दिवस असे वाढत जातात, पण न्याय हा मिळत नाही. ह्या कारणामुळे त्या मुलीला लहान मुलीला न्याय मिळाला आहे, पण त्याच दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर कायद्यांचं पालन नाही केलं. फेक एन्काउंटर असं नाही बोलू शकत, कारण की पोलिसांनी पण सेल्फ डिफेन्समध्ये मारली ना गोळी त्याला. महिलेवर अत्याचार होतो ना, तेव्हा महाराजांनी सुद्धा राजकारण खेळलं नव्हतं. तर प्लीज कोणी याच्यात राजकारण करू नका. मला वाटतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, उलट सगळ्यांनी पेढे वाटले पाहिजे. भले आता पोलिसांवर सुद्धा लोकांना बोट उचलतात की नाही यांचा प्लॅन असेल, नाही काहीतरी वेगळं असेल, पण विचार हा करा ना की त्या आरोपीला शिक्षा मिळाली कुठून ना कुठून मिळाली. कारण की आज खरं तर मुंबई पोलिसांचं बोलतात ना ते हे होतं ना की आमच्या हातात न्याय पाहिजे. त्यांच्या हातात न्याय होता, त्यांनी तो केला. व्हॉट एव्हर इज द रिझन, व्हॉट एव्हर इज द पिक्चर, बट जे झालं ते खूप चांगलं.